काय करू नका काही नका हो लगेच बॉटल पण द्या ना काय हो गया पानी का पानी बॉटल नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन प्रत्येक ब्लॉगमध्ये. तर तुम्ही आत्ता मागची ब्लॉग बघितले असेल. आता लग्नाला जाऊन आलो मी, मास्टरांच्या मुलाचं लग्न. तर त्याच्यानंतर नेक्स्ट डेला मी आता ब्लॉग बनवतो आहे मित्रांनो. तर तुम्हाला मी सांगितलं होतं सेलिब्रेशन करायचं आहे म्हटलं आपल्याला. लाईट गेली. तुम्हाला मी बोललो होतो सेलिब्रेशन करायचं आहे आपल्याला 1 लाख सबस्क्रायबर झाल्याबद्दल. तर सेलिब्रेशन कोणत्या पद्धतीने करायचं हे मी सांगितलं नव्हतं. तर आज तो ब्लॉग बनवण्याचा टाईम आलेला आहे. तर आपल्याला कशा पद्धतीने सेलिब्रेशन करायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला घरी आपल्या म्हणजे हॉटेलमध्ये नाश्ता सांगितला आहे मी. 100 समोस्याचा नाश्ता सांगितला आहे. पार्सल घेऊन आपण इथे डबे पॅक करू आणि 100 डबे आपल्याला 100 समोसे त्याच्यात राहतील. 100 समोसे आपल्याला गरिबांना इथं जे रस्त्यावर जे बिचारे काही बिगर जेवणाचे असतात, काही गरीब लोक असतात, त्यांना आपल्याला वाटप करायचे. तर अशा प्रकारे आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे मित्रांनो. नवीन काहीतरी. ते कसं केक कापणं म्हणजे ते आपण घरातल्या घरीच करतो, पण हे काहीतरी वेगळं आहे नवीन. तर आपण समोसे आणून आणि सगळ्यांना आपल्याला वाटायचे आहेत. गरीब गरीब जेवढे आपल्याला फिरायचे आजूबाजूला, थोडं अंतापूर इकडे मुल्लेर वगैरे जवळपास जेवढे खेडे आहेत तिथे जाऊ आपण आणि तिथं आपण सेलिब्रेशन करूया. तर आपण आता मी ऑर्डर दिलेली 100 समोस्यांची. तर ते ऑर्डर आपण घेऊन येऊ, घरी घेऊन येऊ, घरी पॅकिंग करू. आणि पाणी बॉटल पण आणायचे आहेत आपल्याला. शेजारीच एजन्सी आहे पाणी बॉटलची, तिथून आपल्याला 100 बाटल्या घ्याव्या लागतील, छोट्या 500 ml. तर जाऊया आता. ठीक आहे, कंटिन्यू करा ब्लॉग. आजचा ब्लॉग पण भारी होईल. तर मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी. तर चला आता आपण समोसे घ्यायला जाऊ, आयटम घेऊन जाऊ. मी आहे, प्राण आलाय, प्राणचा मित्र पण आलाय. तर आपण माऊ पण आहे इकडे समोर बसलाय. माऊ बघू शकता तुम्ही. आपण सगळे वाटायला जाणार आहोत. योगिता पण येणार आहे, माऊ पण येणार आहे, मी येणार आहे, प्राण आहे आणि प्राणचा मित्र आहे. आपण सगळेजण समोसे वाटायला जाणार आहोत आणि पूर्ण व्हिडिओ एकदम भारी होईल. तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग. लगेच आपण आता समोसे घ्यायला जाऊ. तर आपण गाडी पण थोडी धुवून घेतली. खूप भरून गेली होती गाडी, म्हणून आता थोडंसं पाणी मारून घेतलं. तर मग आता थोडीशी व्यवस्थित दिसते. तर कार वॉशिंगला पण घेऊन गेलो होतो मी, पण तिथं जास्त गर्दी असल्यामुळे इथं घरीच बॉम्बे हात मारून घेतला. तर बघू आता नेक्स्ट टाइमला आपण सर्व्हिसिंगला घेऊन जाऊ. तर मित्रांनो, चाललोय आपण आता समोसे घ्यायला. इथंच ताराबादच्या मेन चौफुलीजवळच ती हॉटेल आहे, बस स्टँडच्या समोरच. तिथूनच घेतले ते, जाऊ आता तिथे. तर समोसे घेतले गेले आपले 100 म्हणजे 100च्या आसपास असतील, 105च्या दरम्यान. तर एवढे समोसे घेतले आपण. समोर बघू शकता ते हॉटेल आहे, हे हॉटेलवरून घेतले आपण. तर आपल्याला अजून पॅकिंगचे म्हणजे ते पार्सलचे डबे असतात तर ते घ्यावे लागतील आपल्याला. अजून 100 ते आपल्याला आता किराणा दुकानामध्ये भेटतील. ते घेतल्यानंतर डायरेक्ट आपण घरी जाऊ आणि पॅकिंग वगैरे करू. आणि समोर इथं एजन्सी आहे पाणी बॉटल्यांची. तर तिथं आपल्याला पाणी बाटली लागणार आहेत, म्हणजे 100 किंवा त्याच्यापेक्षा जास्त घ्यावं लागतील पाणी बाटल्या, त्या छोट्या 500 ml. तर ते सध्या बंद आहे. त्याला आम्ही कॉल करतो आणि तिथं बोलून घेतो त्याला. तर मित्रांनो, बरेच 15-20 मिनिटं झाले, 25 मिनिटं झाले, अर्धा तास झाला असेल. तर तो भाऊ अजून काय आला नाही. आम्ही वाट बघत होतो तेव्हाची. तर तो आला का पहिले आपण काय करू, मग पहिले हे पॅकिंग करून घेऊ आणि मग तो आला तर मला कॉल करेलच. मी लगेच घरात जवळच येते आपल्या. लगेच मी येऊन लागेल आणि पाणी बाटली टाकून घेईल आणि लगेच आपण रवाना होऊन जाऊ. तर ठीक आहे, चला आपण आता घरी जाऊ, पॅकिंग करून घेऊ पहिले. तर आपण आता घरी पोहोचलोय. बघू शकता इकडे शार्पीची गाडी पण लावली आणि इकडे बलून पण लावली. तर शार्पीच्या गाडीचं काम उद्या आहे आपल्याला.
उद्या आपल्याला जामनेरला जायचं आहे वाजवायला, हळद आहे जामनेरला. तर तिची पण तयारी करायची आहे. आता थोडंसं काम होतं तिचं पण. ही ताडपत्री पण बदलायची होती आपल्याला, व्यवस्थित मारायची होती ताडपत्री. ते आता करू आता पुढच्या वेळेस. तर आपण आता डायरेक्ट पॅकिंगचं काम चालू करू. पुढे मग तू पण बोलला प्रत्येक बॉक्स मध्ये एक एक मिरची टाक. तर मित्रांनो तिथे पाणीवाले आले, तर मला जावं लागेल तिथे पाणी घ्यायला. आपण गाडीमध्ये टाकून ठेवू बाटल्या. आपण इथं पाणीच्या ठिकाणी आलोय एजन्सीमध्ये. तर बाटल्या ठेवून दिल्या. तर आपल्या गाडीमध्ये डिक्कीमध्ये कीबोर्ड होता. कीबोर्ड आपल्याला घरी उतरून ठेवावा लागेल, कारण की मागे डिक्कीमध्ये ठेवावं लागतील पाणी बाटल्या वगैरे. आहेत का मग अजून? नाही. तर हे सगळं पॅकिंग झालेलं आहे. या बॉक्समध्ये पण आहे, याच्यामध्ये पण आहेत, आणि हे बघू शकता इथे सगळे मावून गेले याच्यात. तर आपण आता हे गाडीमध्ये ठेवायचे आणि निघायचं आहे डायरेक्ट वाटायला. तर आपण पहिले आता हे खाली ठेवू आणि निघूया. अजून हे मावून जाईल ना याच्यामध्ये. ऑर्गन काढून घेतलं. ते झाकण नाही गेलं पाहिजे. तसं तसं बॉक्स ठेवून डायरेक्ट. तसं तसं बॉक्स ठेव ना. ते बॉक्स हे खालचं काढू नको, ते काढून घे ना. हे मावून जाईल. हे काढून घेऊ का त्याची? नाही ते नको नको, काय अडचण नाही. हे काढ, खालचं काढून घे. ते पहिले तिथे ठेवायला पाहिजे, मग हे ठेवायला पाहिजे. त्यांना बाय 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 म्हणा, जा म्हणा तुम्ही हळूहळू. तर आपण आता सगळं सेटअप करून दिला, म्हणजे सगळं ठेवून दिलंय. आता आपण निघतोय वाटण्यासाठी. आता पहिला स्टॉप आता कुठं घ्यायचं ते काही सांगता येणार नाही. जिथं आपल्याला गरीब वगैरे असं रस्त्यावर काही रस्त्यावर राहतात, काही रस्त्यावर झोपून घेतात, तसं व्यक्ती दिसले तर आपण तिथे डायरेक्ट थांबवायचे आणि प्रत्येक एक माणसाला एक द्यायचे आणि एक पाणी भरून द्यायचे. बस तेवढं काम करायचं. ते सगळं संपवायचं आपल्याला. ते संपूनच मग आता परत घरी यायचं आपल्याला. तर चला आता जाऊया. तर आपण ताराबाद गावामध्ये आलोय, पण इथं पण कोणी दिसत नाही रस्त्यावर, पण आजूबाजूला पण नाही दिसत आहे. आपण जाऊ आता पुढे चालत राहू. आणि आपण आता रस्त्यावर जाता जाता अंतापूरला जाऊया. आता पहिले अंतापूरला दावलमली बाबांचं मंदिर पण आहे तिथे शेजारी असतीलच असं मला वाटतंय. तर तिथे पण पहिले जाऊया. हा इकडे ये ना ये ना. बंद केलं होतं ना? नाही. तर मित्रांनो ते बघा, आज धुलीवंदन असल्यामुळे, आज धुलीवंदन आहे म्हणून
इकडच्या भागात आहे ना, ग्रामीण भागात रस्ते अडवता आणि पैसे मागता, तर ते पोरं 2-3 पोरं रस्त्यामध्ये पैसे मागत होते. मी गाडी थांबवली, उतरल्यानंतर लगेच पळून गेले. ते त्यांना नाश्ता द्यायचा होता माझ्याकडनं, तर पळून गेले. आता काय, मला घाबरून गेले ते. चला ठीक आहे, जाऊ पुढे आता. चला काय रे, पुढे जाऊ. पुढे पण अडवत आहे बघा. आता ते पैसे मागताय का? पैसे मागताय किती? तर ठीक आहे मित्रांनो, आपण तर पैसे काय देऊ शकत नाही. आपण त्याच माध्यमातून आलेलो आहे. आपण जे गरीब लोक दिसले त्यांना आपल्याला वाटायचं आहे. गर्दी करू नका फक्त. तू पण देऊन दे. डबल डबल नका घेऊ बरं का. समोसे देऊन दे. समोसे डबल नका घेऊ बरं का. मग तू पण दे, पाणी बॉटल घे. मग तू पण वाटणार आहे. दे. चला आता झाले सर, झाले 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 का घेतले? तुमचं झालं का? एकच घ्या. बाकीची गँग पण तिकडे पण उभी आहे, तिकडे पण उभी आहे. तिथे पण देऊन येऊ आणि मंदिराकडे जाऊ. तिथं पण कोणी असेल तर त्यांना देऊ. चला पुढे जाऊ आता. बाय बाय. उतरा तिकडे उतरा खाली. हे बा आयफोन का कवर काय कार्यक्रम आहे आज? काय कार्यक्रम आहे आज? गाडी गाडी चालते नाही. हा काय कार्यक्रम आहे? रंगपंचमी. जातोय मी. तर मित्रांनो ते अडवत आहे, गाडी अडवत आहे, सोडत नाही. तर त्यांना आपण मस्त वाटून देऊ. काय करू नका, काही नका. बिर्याणी बिर्याणी डबल 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 सावकाश लगेच बॉटल पण ते इतके गर्दी करताय लगेच काय बॉटल एक एक जण घ्या ना. ए थांबा थांबा, एक एक जण.
अरे खावाला लिहिल्या देऊन पाणी पडल घ्या पाणी पडल घ्या हो दाजी दाजी ओ दाजी यांना द्याव प्लेट काय समोरची प्लेट या पोरून पाणी पडल पाणी पडल आम्हाला दे डबल लगा घेऊ डबल कोण चल चल दे बाय 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 2-3 पाणी म्हटलं डबल आली ना मग तिकडं होते ना डबल आली तिला पण घेणार खूप आहे मित्रांनो आपण फायनली दावल मलिक बाबांचं मंदिर आहे. आता मागे बघितलं तुम्ही किती गर्दी होत होती पोरांची, काही काही डबल घेतलं तर काही हरकत नाही. तर आपण अजून थोडेसे पडलेले आहेत तर आपण इथं मंदिराजवळ आलोय. आता काही आहेत बसलेले तिथं, आपण त्यांना देऊया. तिकडे त्यांना पण तिकडे घेऊ का पाणी वाटले घेऊ पाणी वाटलं. पाणी बॉटल पाणी बॉटल घ्या. कुठं एखादं द्या जे येते ना रस्त्यावर. आता शेवटचे 4 बाकी.
पाणी पाणी बॉटल बॉटल तुम ले लो ले लो यहाँ से पाणी बॉटल दे इकडे अजून एक टोपली बाकी आहे कोणाला त्या पोरांना तुम्ही शेवटचं एक होतं. हा हा एक सिंगल आहे शेवट आखरी काय एक आहे. मित्रांनो फायनली टार्गेट पूर्ण झालेले आहे अंतापूरमध्ये टार्गेट पूर्ण झालेलं आहे आता next stop पुढे जाईल. ठीक आहे तिकडे तिकडे. तिकडे काय? तुले फिरायचे जावा मग आपलं करून घ्या. आलो का फेकून देऊ आपण बंद करू का तर मित्रांनो फायनली आपलं टार्गेट पूर्ण झालेलं आहे 100 समोस्यांचं आणि पाणी बाटल्यांचं. जर काही बाटल्या उरल्या असतील तर आपण कचरा न करता घाण न करता आपण हे जाळून टाकायचं आहे. इथं जाळ चालू होता आपण हे जाळून टाकू. आणि खूप ऊन आहे मित्रांनो उन्हात खूप बेकार ऊन लागतंय चटके लागत आहे डायरेक्ट. तर ठीक आहे चला आता आपण गाडीमध्ये जाऊया आणि आता घरी जाऊया. घरी अजून काय आम्ही तर जेवणच केलेलं नाही आहे. सकाळीपासून मी ह्याच कामात लागलो होतो. तुम्ही तर बघितलं असेल तयारी केलेली मी ब्लॉग सुरू केला. तर आता घरी जाऊया. घरीच आम्हाला पण जेवण वगैरे करावं लागतील. सकाळीपासून काही खाल्लेलं नाही आहे. घरी काहीतरी रेडी करावं लागेल आणि जेवण करूया. चला आता घरी जाऊया. बाय बाय हाय चला चला घरी येऊन लागलोय आम्ही. आता गाडी इकडे लावून दिली पार्किंगला. तर मी जातो हे घेऊन खाली घरी. घरी येऊन लागलोय. खूप ऊन पण खूप होतं. बघितलं असेल तुम्हाला मोबाईलमध्ये एवढं कळत नसेल टेम्परेचर. तरी कमीत कमी 35च्या आसपास असेल 30-35च्या आसपास टेम्परेचर. तर आता आम्ही काही जेवणच केलं होतं. आता काहीतरी बनवतो लगेच खातो. आणि एक्सपिरियन्स कसं होतं आजचं. पहिल्यांदा मी म्हणजे हे दुसऱ्यांदा वाटलं. पहिल्यांदा वाटलं होतं पण ते कमी होते. टार्गेट कमी होतं ते. हे टार्गेट 100चं होतं. काही पाणी बाटल्या उरल्या ते ठेवलं आहे आणि इथं खाली झालं आहे. योगिता बसली. आता आपण योगिताला विचारू कसं होतं एक्सपिरियन्स. आणि प्राणचा मित्र आहे प्राणला पण विचारू कसं वाटलं वाटून. तर आपण पहिले योगिताला विचारू. मग योगिता आपण आज गरीब लोकांना मदत केली. तुला कसं वाटलं काय वाटलं काय बोलशील. खूप छान वाटलं. गरीब लोकांना मदत करू आणि इथून पुढे पण आपण गरीब लोकांना अजून मदत करू. तिथं करणारच आणि त्यांच्यासोबत राहिल्यावर पण मस्त वाटतं ना. आणि असं कोणाला दान करताना बी खूप छान वाटतं. अच्छा ठीक आहे थँक्यू. तर मित्रांनो माऊ पण आले तेव्हा ते वाचतोय तेव्हा उलट लावले त्याने तेव्हा गेला तिकडे पळून. त्याला पण विचारायचं होतं आपल्याला पण पळून गेला. माऊ इकडे ना माऊ
ए माऊ इकडे माऊ. तर मित्रांनो फायनली ब्लॉग एंड करण्याचा वेळ झालेला आहे आणि योगिता जर बोलली एक्सपिरियन्स योगिताला कसं वाटलं आणि प्राण पण आहे त्याचा मित्र पण आहे ते थोडंसं बोलायला घाबरत आहे म्हणून जाऊया ठीक आहे नेक्स्ट टाइम बोलतील ते. आणि ठीक आहे मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता आम्ही जेवण करतो झालं आहे रेडी झालं आहे आता जेवण करतो आणि ब्लॉग एडिटिंग करतो. ब्लॉग बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला. तर ठीक आहे मित्रांनो बाय गुड बाय.